मी भीमराव मुजमुले, यवतमाळ जिल्हा, राहणार जवळा. ताई थांबा थोडी. मी जवळपास असं ठरवलं की भारतात जेवढे का 28 राज्य आहे तेवढे 28 राज्य पाहायचे. त्यापैकी माझे 15 राज्य पूर्ण झाले आणि यांच्याशी मी फिरताना तुमच्या लक्षात असू द्या, जास्तीत जास्त मी विचारपूस करूनच मी ट्रिप म्हणजे जॉईन करत असतो. मग ते परदेशातले असो, नाश्ता कसा देतात, किती वाजता देतात, संध्याकाळचा देतात. मी भाऊशी 4 वर्ष बोललो. आज मी त्यांच्या ट्रिपमध्ये आलो. मी बऱ्याचशा ट्रिप जॉईन केल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो की त्या दिवशी भाऊना म्हटलं की भाऊ, तुम्ही जे लोक जे उभे राहतात त्यांना ते वाढताना त्यांना द्यायला हवा. असं बाकीच्या त्यांनी सांगितले की नाही, तशी भिकाऱ्यासारखी आपल्याला सवय लावायची नाही. कारण मागच्या वर्षी मी काश्मीरला गेलो, 26 लोक मारले गेले. त्याच्या अगोदर मी 5-6 दिवस घरी आलो. यात आमचा नंबर त्याच्यातच होता. तर त्या काश्मीरच्या टूरमध्ये आता इथं मला इतका आनंद वाटतो. मी खूप टूर जॉईन केल्या. जेवणाचा तर इतका म्हणजे आनंद सर्व व्यक्त केलाच. जेवणाबद्दल म्हणजे 100% मी त्यांना मार्क देतो. काश्मीरला गेलो आणि आम्हाला 2 पीस द्यायचे आणि बाजूला निघून जायचे. आम्ही विचारायचं कुठे गेला, नाही ते 2च पीस. पण इथं आम्हाला 10-12 पीस जेवढे घेतात तेवढे सर्वांसमोर सांगतो की मला खरोखर हे अन्नपूर्ण आहे. जेवणाच्या बाबतीत मी एवढ्या ट्रिप केल्या, पण अशा प्रकारचं जेवण आणि उत्कृष्ट. आता आपण असं ठरवलं की सर्वांनी त्या आचार्याला पैसे द्यायचे. मला इतका आनंद वाटतो की त्यामध्ये आम्ही कधी मीठ घेतलं नाही. परफेक्ट जेवण. सकाळ झाली, सर्वांनी नाश्ता केला की सर्वांच्या तोंडून शब्द निघायचा, खूप मस्त नाश्ता झाला, खूप मस्त जेवणही बी. आताच माझ्या गावात फोन आला, रमाबाईची स्मृती दिन आहे. ते बाया विचारत होते. मी म्हटलं आमची ट्रिप इतकी चांगली आहे, फिश रोज, मटन, चिकन, बापा बाबा बाबा कमाल आहे. आणि खरोखर मला इतका आनंद वाटतो की भाऊंशी मी त्यांनी सांगितलं तुम्ही 4 वर्ष चौकशी केली म्हणे माझ्याही. बरोबर आहे. मी थायलंडला गेलो. आता त्यांना सांगितलं की माझा युरोपचा दौरा होता, पण मी अगोदर त्यांना सांगितलं की आमच्या प्रत्येक ड्रायव्हरला 300 रुपये रोज द्यावं लागते, 10 दिवसाची ट्रिप आहे. असं बरंच विचारपूस केली. असो, मला या ट्रिपमध्ये खूप